नमस्कार. आर्य चाणक्यनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या यूट्यूब चॅनलवर मी श्रीकांत पटवर्धन आपलं स्वागत करतो. दीपक चोप्राच्या द सेवन स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस या पुस्तकाच्या आधाराने ज्येष्ठ नागरिकांना अध्यात्माविषयी काही सांगायचा इथे विचार आहे. आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण जर ह्या चॅनलचे सबस्क्रायबर नसाल आधीच तर जरूर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या व्हिडिओचे कंटेंट्स आवडले तर जरूर लाईक करा, ही नम्र विनंती. आता आपण विषयाला सुरुवात करू. दीपक चोप्राचं 7 स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस ह्याचा इथे आधारासाठी उपयोग केलेला आहे. सक्सेस ह्याच्याबद्दल दीपक चोप्रा जे सांगतात, भौतिक समृद्धी किंवा श्रीमंती हे तर त्याच्यात आहेच, पण त्याच्याखेरीज त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असं म्हटलेलं आहे किंवा आम्ही असं सजेस्ट करतो आहे की आपल्या सर्वांमध्ये एक सुप्त दिव्यत्व प्रगट होण्यासाठी धडपडत असतं. आपल्याला जोपर्यंत आपल्यातल्या सुप्त दिव्यत्वाची जिवंत अनुभूती येत नाही, कधीतरी क्वचित नव्हे तर सतत, तोपर्यंत आपल्याला यशाचा खरा अर्थ समजत नाही. ते जेव्हा प्रगट होतं आणि त्याची जेव्हा जिवंत अनुभूती आपल्याला लागते तेव्हा आपल्याला यशाचा खरा अर्थ समजतो. आता अध्यात्माविषयी इथे पारंपरिक किंवा रूढार्थांनी ज्याला अध्यात्म म्हटलं जातं त्याचा इथे अभिप्रेत नाही. ज्येष्ठ नागरिकांचा एक मोठा समस्या अशी असते की त्यांना नवीन काही करायला सांगितलं जाणं सहसा आवडत नाही. भौतिकातलं किंवा सांसारिक गोष्टींमधलं जे काय आहे करायचं असं ते बरंचसं करून झालेलं असतं बऱ्याच जणांचं. त्यामुळे इथे थोडक्यात म्हणजे एक अशा तऱ्हेने मी मांडू शकतो की व्हाय नॉट ट्राय स्पिरिच्युअलिटी. अध्यात्माला खुल्या मनाने एक संधी देऊन बघायला काय हरकत आहे, असा इथे प्रश्न विचारला जातो आहे असं समजा आपण. आणि कृपा करून त्याचा खुल्या मनाने स्वीकार करायची निदान थोडी तरी तयारी ठेवा, म्हणजे मग तुम्हाला या व्हिडिओला न्याय देता येईल असं आपण म्हणू शकतो. आता ते 7 नियम थोडक्यात असे आहेत. नियम क्रमांक 1, द लॉ ऑफ प्युअर पोटेन्शियलिटी असं त्याला म्हटलं आहे. आपलं मूळ स्वरूप, सच्चित स्वरूप, हे सच्चित स्वरूप म्हणजे ज्याच्यामध्ये अव्यक्तातून व्यक्त होण्याची सुप्त क्षमता आहे पूर्णपणे, अशी सूक्ष्म किंवा शुद्ध जाणीव हे आपलं स्वरूप आहे. आपलं मूळ स्वरूप सच्चित स्वरूप असल्याचा नियम, असा हा थोडक्यात म्हणजे पहिला नियम आहे. दुसरा नियम द लॉ ऑफ गिव्हिंग किंवा देण्याचा नियम आपण म्हणू साध्या भाषेत. नंबर 3 द लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट किंवा कर्माचा नियम किंवा कर्मसिद्धांत आपल्याकडच्या भाषेत. नंबर 4 क्रमांक 4 द लॉ ऑफ लिस्ट एफर्ट, किमान प्रयत्न किंवा नैष्कर्म्याचा नियम असं मी त्याचं भाषांतर करतो. क्रमांक 5 द लॉ ऑफ इंटेन्शन अँड डिझायर, याला आपल्याला म्हणता येईल की इच्छा आणि दृढ संकल्प याचा नियम. क्रमांक 6 अनासक्ती किंवा साक्षीत्वाचा नियम, द लॉ ऑफ डिटॅचमेंट असं त्याला दीपक चोप्राने म्हटलेलं आहे. आणि क्रमांक 7 स्वधर्म किंवा द लॉ ऑफ धर्म ऑर पर्पज इन लाईफ असं त्याला ते म्हणतात. आपण त्याला गीतेच्या भाषेत स्वधर्माचा नियम असं म्हणू शकतो. आता आपण हे नियम सगळे क्रमवार एक एक करून बघू. पहिल्या क्रमांकाचा जो नियम आहे, सच्चित स्वरूप हे आपलं मूळ स्वरूप असल्याचा नियम. आता झालं आहे असं, समस्या ही आहे
की सच्चित म्हणजे जे सांगितलं, सच्चिदानंद म्हणा तुम्ही, आपल्याकडच्या भाषेमध्ये सच्चिदानंद म्हणतात त्याला. दीपक चोप्राही सांगतात की सच्चित स्वरूप जरी असलं तरी त्या चित स्वरूपामध्ये पूर्ण आनंद, अखंड शांती, समाधान वगैरे हे सर्व त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे, समाविष्ट आहे. तर सच्चित स्वरूप त्याच्यात काय आहे की अव्यक्तातून व्यक्त होण्याची सुप्त क्षमता, द लॉ ऑफ प्युअर पोटेन्शियलिटी असं आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. तर ती पोटेन्शियलिटी जी आहे ती अव्यक्तातून व्यक्त होण्याची पूर्ण क्षमता, पण सूक्ष्म स्वरूपात असलेली शुद्ध जाणीव, असं ते स्वरूप आहे. आता हे जर आपलं मूळ स्वरूप असेल तर आपल्याला खरी म्हणजे काही समस्याच असता कामा नये. कारण अव्यक्तातून व्यक्त होण्याची सूक्ष्म क्षमताच जर आपल्यामध्ये असेल तर मग काही प्रश्नच उरत नाही. आपल्या ज्या काही इच्छा, आकांक्षा, गरजा जे काय असेल ते आपण केव्हाही इच्छा मात्रे करून आपण पूर्ण करू शकतो. तर तसं आहे का? तसं नाही आहे. तसं नाही आहे. याचं कारण असं की काही कारणाने आपण हे आपलं मूळ स्वरूप जे आहे ते विसरलेलो आहोत आणि त्याच्या जागी आपण भ्रमाने म्हणा देहाला आपलं स्वरूप मानायला लागलेलो आहोत. त्यातून ह्या सर्व समस्या आपल्याला निर्माण झाल्या. तर आता आपल्याला ह्या पहिल्या नियमाचा फायदा जर घ्यायचा असेल, म्हणजे सच्चित स्वरूप हेच आपलं मूळ स्वरूप आहे, याचा जर आपल्याला पूर्ण फायदा पदरात पाडून घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल? तर आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाशी असलेला संबंध पुन्हा प्रस्थापित करावा लागेल. तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काय करायचं? ज्येष्ठांना किंवा आपल्यासारख्या लोकांना काय करता येईल? तर त्याच्यात थोडक्यात 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 4 त्याचे उपाय सांगितलेले आहेत त्यांनी की कसा तो संबंध आपल्याला परत प्रस्थापित करता येईल. त्यातला उपाय नंबर 1, मौन किंवा शांतीचा अभ्यास. सायलेन्स किंवा शांती, मौन, न बोलणं, ह्याचा अभ्यास हा आपल्याला दररोज नियमितपणे कालावधी हळूहळू वाढवत नेऊन करायचा आहे. हा मौनाचा अभ्यास हा पहिला मार्ग आहे. मौनाने काय होईल? तर आपल्या मनाची खळबळ शांत होईल. तुम्ही एक मन म्हणजे एक आपलं तलाव किंवा हौदाची कल्पना करा, ज्याचं पाणी क्लिस्टर क्लिअर आहे पण तळ दिसत नाही. जोपर्यंत खळबळ चालू असते तोपर्यंत तळ दिसू शकत नाही. आपल्याला त्या आतल्या मूळ स्वरूपाकडे जायचं आहे, जे सच्चित स्वरूप आहे तिथपर्यंत पोचायचं आहे. तर तिथपर्यंत पोचण्यासाठी ती खळबळ शांत व्हायला लागेल. त्यामुळे मौनाचा अभ्यास, मौनाच्या अभ्यासाने ती खळबळ शांत होते आणि तुम्ही मनाचा तळ गाठवू शकता. क्रमांक 2, उपाय क्रमांक 2, ध्यानाचा अभ्यास. ध्यानाचा नियमित अभ्यास दररोज निदान सकाळी अर्धा तास आणि सायंकाळी अर्धा तास, रात्री झोपण्यापूर्वी म्हणा अर्धा तास, असा 2दा ध्यानाचा नियमित अभ्यास केल्याने सुद्धा तुम्ही त्या स्वरूपाशी संपर्क पुन्हा प्रस्थापित करू शकता. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, असे श्लोक आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये तेच आहे. ध्यानाच्या अभ्यासाचं महत्त्व सर्वांनी वर्णन केलेलं, त्यामुळे त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. क्रमांक 3, लय साक्षीत्व किंवा वृत्त्यंतर साक्षीत्व. 2 वृत्तींमधलं, वृत्ती म्हणजे काय? साधा शब्द तुम्ही विचार घेतलात तरी चालेल. 2 विचारांमधली निर्विचार अवस्था की जिथे एक विचार संपलेला असतो आणि दुसरा विचार अजून यायचा असतो. आपलं काय होत असतं की आपल्या बाबतीत सतत परिस्थिती, वस्तू, व्यक्ती ह्यांचे आघात आपल्यावरती होत असतात. विषयांचा इंद्रियांशी संपर्क होत असतो आणि त्याला प्रतिसाद म्हणून आपल्या मनात वृत्ती निर्माण होते. तर ह्या वृत्ती ज्या निर्माण होतात त्या 2 वृत्तींमधलं निर्वृत्त अवस्था किंवा निर्विचार अवस्था हे आपल्याला गाठायचे आहे. कारण त्या अवस्थेवर, ती अवस्था हा आपण आणि आपलं सच्चित स्वरूप यांना जोडणारा दुवा आहे. सतत जर अखंडपणे वृत्ती येत राहिल्या किंवा विचार येत राहिले तर आपला त्या स्वरूपाशी संपर्क प्रस्थापित होणं कठीण आहे. ती जी मधली अवस्था आहे, निर्विचार अवस्था, ती गाठायची आहे. ती गाठली, ती अवस्था हाच आपला त्या मूळ स्वरूपाशी असलेला दुवा आहे. त्यामुळे तो गाठायचा, तो गाठण्याचा अभ्यास. त्यामुळे लय साक्षीत्वाचा अभ्यास किंवा विषयांचा इंद्रियावर आघात झाले की ज्या वृत्ती उठतात, तो जो प्रतिसाद उठतो तो कमीत कमी ठेवण्याचा किंवा तो संयमित करण्याचा, नियंत्रित करण्याचा अभ्यास, हा झाला तिसरा उपाय. 4थं, दररोज नियमितपणे निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ घालवणं, निसर्गाचं निरीक्षण करणं,
आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये एक एड म्हणून, त्याला मदत म्हणून गीतेतले जे ईश्वरचिंतनविषयक जे श्लोक आहेत, बरेच आहेत गीतेमध्ये, अनेक अध्यायांमध्ये ते आहे, त्याच्या आधाराने थोडंसं निसर्गाला धरून ईश्वरचिंतन जर केलं तर त्याला मदत होऊ शकते. इथे आपला पहिला नियम संपला. काय पहिला नियम काय होता की सच्चित स्वरूप हे आपलं मूळ स्वरूप आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी आज आपण त्या स्वरूपापासून दूर आहोत. आज आपण देहाला मी म्हणतो आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या समस्या आहेत. तर त्याचा फायदा जर घ्यायचा असेल तर त्या सच्चित स्वरूपाशी संपर्क पुनर्स्थापित करणं, इथपर्यंत आपण आलो. हा पहिल्या नियमाचा जर फायदा घ्यायचा असेल तर ते काय करायला लागेल ते आपण थोडक्यात बघितलं. आता दुसरा नियम हा देण्याचा नियम आहे, द लॉ ऑफ गिव्हिंग. ह्याच्यामध्ये काय आहे, लॉ ऑफ गिव्हिंग म्हणजे थोडक्यात काय आहे तर आपण बघितलं सच्चित हे आपलं स्वरूप जसं आहे तसंच ते विश्वातसुद्धा सच्चित हे जे आहे अव्यक्तातून व्यक्त होण्याची क्षमता असलेलं, पूर्ण क्षमता असलेली शुद्ध जाणीव, हेच विश्वाचं पण स्वरूप आहे. मग थोडक्यात म्हणजे विश्व हा एक चैतन्याचा महासागर आहे. आणि चैतन्य जे असतं ना, ते चैतन्य कधी स्वस्थ बसत नाही. इट इज नॉट स्टील, ते प्रवाही असतं. तर विश्व चैतन्याचा प्रवाह थोडक्यात मग चालू आहे. आणि देणं आणि घेणं ह्या त्या प्रवाहाच्या दोन बाजू आहेत. आता देणं आणि घेणं ह्याचा विचार केला तर साध्या कॉमन सेन्स वापरला तर आपल्या लक्षात येईल की घेणं हे आपल्या हातात नाही आहे. घेण्याच्या बाबतीत काय आहे की घेऊ आपण तेच शकतो जे आपल्याला मिळेल, नैसर्गिकरित्या काही तर व्यक्तींकडून दिलं जाईल ते आपण घेऊ शकतो. मग आपण त्या बाजूनी जर बघितलं तर आपण मुद्दाम करू असं काही शकत नाही. जबरदस्तीने हिसकावून घेणं हा प्रकार इथे अभिप्रेत नाहीच आहे. त्यामुळे उरतं काय, त्या विश्वचैतन्याच्या प्रवाहाच्या दोन बाजूंमधले आपल्या हातात कुठली आहे तर देणं. तर थोडक्यात असा देण्याचा नियम म्हणजे की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्याशा वाटतात जीवनामध्ये त्या देण्याची जर तुमची तयारी असेल तर तुम्ही ह्या नियमाचा वापर करू शकता. आता द्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, याच्यासाठी आपल्याला करायचं आहे काय, तर इथून पुढे तुम्ही असं ठरवून टाका की ज्यावेळी तुम्ही इतरांच्या किंवा दुसऱ्यांच्या संपर्कात याल त्यावेळी तुम्ही त्याला काहीतरी द्या. आता प्रश्न असा पडेल की असं जर म्हटलं तर दिवाळी निघेलो असं म्हणेल एखादं, तर तसं नाही आहे. ते तसं नाही आहे. तुम्ही जेव्हा द्या असं म्हटलं जातं आहे तेव्हा त्या काही महागड्या वस्तू किंवा गिफ्ट्स महागड्या किंवा पैसे अशा स्वरूपात नाहीच आहे. ते देणं असं आहे की साध्या गोष्टी, दुसऱ्याकडे लक्ष देणं, त्याची काळजी घेणं, त्याचा विचार करणं, त्याच्या अडीअडचणींमध्ये त्याला मदत व्हावी किंवा त्या संकटात एखादा असेल तर त्याचं तुमचं सुटावं अशी प्रार्थना करणं, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी त्याचं अभिनंदन करणं मनापासून, ह्यासुद्धा गोष्टी देण्यामध्ये येतात. आणि ज्या करायला तुम्हाला काहीही खर्चावं लागत नाही त्या तुम्ही करू शकता. बरेच वेळा दुसऱ्यांच्या अडीअडचणींचा जर विचार केला, त्या जर ऐकून घेतल्या आणि त्या जर समजावून घेतल्या तर बरेच वेळा आपल्या लक्षात असंच येतं की आपण तर त्या बाबतीत काहीच करू शकत नाही. एक हिंदी गीत आहे चित्रपटातलं, तेरे दर्द दिल की दवा हम करेंगे, ना कुछ कर सके तो दुआ हम करेंगे, दुआ हम करेंगे. दवा बरेच वेळा आपल्या हातात नसते. दुसऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्यक्ष काहीतरी करणं आपल्या हातात नसतं. पण त्यामध्ये ना कुछ कर सके तो दुआ हम करेंगे हे मात्र आपण विसरून जातो. तर ती दुआ आपण जरूर करू शकतो आणि ती करावी असा हा नियम सांगतो. दुसरी या नियमाची दुसरी बाजू म्हणजे निसर्गाकडून किंवा इतरांकडून, परिस्थितीकडून ज्या गोष्टी आपल्याला मिळतात त्याचं बऱ्याच वेळा आपल्याला त्याचं भानच नसतं किंवा काही किंमतच नसते. साध्या गोष्टी, पुन्हा पक्ष्यांचा किलबिलाट, सूर्यप्रकाश, वाहणारा वारा, अचानक आलेली पावसाची सर आणि इतरांकडून काही वेळा केली जाणारी, मनापासून केली जाणारी मदत, अचानक कोणीतरी जिथे आवश्यक असेल तिथे मनुष्य ओळखीचा निघणं आणि त्याच्याकडून मदत होणं, अशा गोष्टी आपल्या बाबतीत होतात. त्याची आपल्याला किंमतच नसते. तर त्या गोष्टी मी आनंदाने त्याचा स्वीकार करेन. आणि अशा तऱ्हेने देणं आणि घेणं
या विश्वचैतन्याच्या प्रवाहाच्या दोन बाजू मी माझ्याकडून त्या खेळत्या ठेवण्यासाठी अशा तऱ्हेने प्रयत्न करीन. हा झाला आपला दुसरा नियम. आता आपण तिसऱ्या नियमाकडे वळायचं. तिसरा नियम आहे द लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट किंवा द लॉ ऑफ कर्म, म्हणजे आपला कर्मसिद्धांत. कर्मसिद्धांताच्या बाबतीत पुन्हा असंच आहे की काय आहे की कर्म आपल्याकडून केली जातात. ते काय असतं की बहुतेक वेळेला आपल्या बाबतीत जे इतरांकडून किंवा परिस्थितीकडून किंवा निसर्गाकडून जे घडतं त्याचा प्रतिसाद असतो. तर होतं असं की कर्माच्या बाबतीत आपल्याकडून दिले जाणारे प्रतिसाद ही आपल्यापुढे असलेल्या पर्यायातून केलेली निवड असते. हे आपल्यामुळे बरेच वेळा लक्षातच नसतं. आपण जे प्रतिसाद आपल्याकडून दिले जातात ते बहुतांश वेळा ज्याला पावलोवियन प्रतिसाद म्हणतात. हा पावलोवियन काय प्रकार आहे तो मी थोडक्यात सांगतो. पावलोव नावाच्या शास्त्रज्ञांनी कुत्र्यांवरती एक प्रयोग केला की दर खेपेस पाळीव कुत्रा असेल समजा, दर खेपेस त्याला खायला घालताना आधी घंटा वाजवायची आणि मग त्याला खायला घालायचं. हा प्रयोग जर सतत काही काळ केला तर त्याच्या असं लक्षात आलं त्या शास्त्रज्ञाच्या की काही काळाने अशी वेळ येते की घंटा वाजवली की त्या कुत्र्याच्या तोंडातून लाळ टपकायला लागते. तो कुत्रा लाळ गळायला लागतो, कारण त्याला समजतं की आता घंटा वाजली म्हणजे आता आपल्याला खायला मिळणार. थोडक्यात म्हणजे इथे आपली तुलना कुत्र्यांशी होती. पण हे असं होतं दुर्दैवाने. म्हणजे काय की आपले प्रतिसाद इतके यांत्रिक असतात, इतके साचेबद्ध असतात की आपण फारसा विचार न करता नकळतपणे ते प्रतिसाद देतो, ज्याला आपण पावलोवियन प्रतिसाद म्हणूया. तर पावलोवियन प्रतिसादांच्या जाळ्यात आपण अडकतो. कसं? त्याचं अगदी साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर पुष्कळ वेळा असं होतं की रस्त्याने जाताना आपल्या ओळखीचा मनुष्य समोरून चाललेला असतो. नुसता ओळखीचाच नव्हे तर कदाचित तो असा असेल, तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही त्याला मदत केली आहे किंवा ज्याच्याशी फार चांगले संबंध आहेत तुमचे, अशी ती व्यक्ती असते आणि तुम्ही त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करता. त्याला कदाचित नावाने हाक मारता किंवा शुकशुक करता, तरी पण तो तुमच्याकडे लक्ष न देता तसाच त्याच्याच तंद्रीत तो तसाच निघून जातो पुढे. आता इथे आपण काय करतो? वी गेट ऑफेंडेड. आपल्याला असं वाटतं, आपण असं धरून चालतो पावलोवियन तऱ्हेने, साचेबद्ध पद्धतीने, की त्याने आपल्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं, म्हणजे त्याने माझा अपमान केला. हे एकदा गृहीत धरलं की मग त्या पद्धतीने आपण पुढचा प्रतिसाद त्याला द्यायला लागतो. मग समजतो कोण स्वतःला, हां बरोबर आहे, आता त्याचा असं अमुक त्याचं काहीतरी चांगलं झालं असेल त्याच्या बाबतीत, मुलाला अमेरिकेचा व्हिसा मिळाला म्हणा, काही चांगली नोकरी लागली म्हणा, मेडिकलला ॲडमिशन मिळाली, त्यामुळे तो लक्ष देत नाही आहे वगैरे वगैरे. हे सगळे तर्क आपणच आपल्या मनाशी निर्माण करतो. आणि आता तो पुन्हा दिसला तर त्याने हाक मारली तरी मी लक्ष देणार नाही किंवा मी त्याला बघून घेईन वगैरे, अशा तऱ्हेचे आपले प्रतिसाद चालू होतात. तर आता आपल्याला करायचं आहे काय? जर कर्माच्या सिद्धांताचा आपल्याला योग्य वापर जीवनात करायचा असेल तर आपल्याला हे असे यांत्रिक प्रतिसाद टाळायचे. यापुढे जेव्हा कुठल्याही घटनेला प्रतिसाद द्यायची वेळ येईल तुमच्याकडून, त्याला प्रत्युत्तर म्हणून जे कर्म केले जातील त्याला आपण प्रतिसाद म्हणतो. तर ते प्रतिसाद देताना तुम्ही कृपया स्वतःला 2 प्रश्न विचारा की मी जो आत्ता प्रतिसाद देणार आहे त्याचे परिणाम नेमके काय होतील. बरेच वेळा ते परिणाम आपल्याला मनोमन माहिती असतं. तर त्या परिणामांचा विचार करा. नंबर 2, मी आत्ता प्रतिसादाचा जो पर्याय मी निवडतो आहे त्याच्यामुळे माझ्या आणि इतरांच्या जीवनात आनंदच निर्माण होईल ना की दुःख निर्माण? आनंद निर्माण होत असेल तर तो प्रतिसाद जरूर स्वीकारा. जर दुःखच निर्माण होतं, पुन्हा हे आपल्याला हृदयातून मनोमन आपल्याला समजत असतं की कसा प्रतिसाद दिल्याने काय होणार आहे. उदाहरणार्थ ते रस्त्यातल्या लक्ष न दिलेल्या माणसाचं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही अशी कल्पना करू शकता की थोडा वेळ थांबा, थोडा विचार करा, घरी आल्यावर एक त्याला फोन करा. तो सांगेल की अरे खरंच मला माहितीच नाही तू समोर होत असते, माझं अजिबात लक्ष नव्हतं, मी अशा कामात होतो, म्हणून तो त्याची कारणं देईल आणि यू मे बी सॅटिस्फाईड. म्हणजे मग पुढची ती सगळी जी दुर्दैवी परंपरा जी असते चुकीच्या प्रतिसादांची, गैरसमजाची, ती सगळी थांबली असती. त्यामुळे ते विचारा. आणि तिसरं की प्रतिसाद देताना केव्हाही एक त्याला अचूक प्रतिसाद म्हणजे ज्याच्यामुळे आपलं आणि इतरांचं हितच होईल
असा नेहमी एकच एक योग्य प्रतिसाद असतो, ज्याला आपण उत्स्फूर्त योग्य कृती किंवा स्पॉन्टॅनियस राईट ॲक्शन असं म्हणू शकतो. तर यापुढे तुम्ही प्रतिसाद देण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा ते यांत्रिक किंवा साचेबद्ध पद्धतीने, पावलोवियन पद्धतीने नसावेत आणि हे 2 प्रश्न विचारून तुम्ही जो योग्य प्रतिसाद असेल तो काढा. अशा तऱ्हेने तुम्ही गेलात तर तुमच्या हळूहळू तुमच्या सर्व कृती किंवा तुमचे सर्व प्रतिसाद हे स्पॉन्टॅनियस राईट ॲक्शन किंवा योग्य उत्स्फूर्त योग्य कृती. उत्स्फूर्त योग्य कृती म्हणजे ती कृती पण योग्य आणि तिची वेळ पण योग्य, जेव्हा जी पाहिजे ती, अशा ते उत्स्फूर्त योग्य कृतीच्या दिशेने तुमची सगळी कर्म वळतील आणि त्याच्यामुळे तुमच्या आणि इतरांच्या जीवनात सुख समाधान किंवा याचा अनुभव येईल, समाधानाचा अनुभव येईल आणि योग्य दिशेने तुमची कर्म वळतील. तेव्हा तुम्हाला कर्मसिद्धांताचा योग्य तो फायदा घेता येईल. हा आपला झाला 3रा नियम. आता 4था नियम, द लॉ ऑफ लिस्ट एफर्ट किंवा ज्याला मी नैष्कर्म्य किंवा अविरोधाचा नियम असं आपण म्हणूया, मी म्हणतो. निसर्गामध्ये, विश्वामध्ये निसर्ग जे काम करतो ते तुम्ही कधी बघितलं आहे का? आपण पहिल्या नियमामध्ये आपण सजेस्ट केलं की रोज नियमितपणे निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ घालवा आणि त्याचं चिंतन करा. तर ते त्याप्रमाणे तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की निसर्गामध्ये विश्व जेव्हा, निसर्गशक्ती जेव्हा आपलं काम करीत असते तेव्हा त्याच्यामध्ये प्रयत्न म्हणावेत असं काही दिसतच नाही. गोष्टी आपोआप घडतात, नैसर्गिकरित्या घडतात. गवत उगवतं, गवताचं पातं उगवण्याचा प्रयत्न नाही करत, ते नुसतं उगवतं. पक्षी उडतात, पक्षी उडण्याचा प्रयत्न नाही करत, ते नुसते उडतात. मासे पाण्यात पोहण्याचा प्रयत्न नाही करत, ते नुसते आरामात पोहत असतात. सूर्य प्रकाशतो, तारे चमचमतात. एखादं तुम्ही लहानसं अर्भक जर बघितलं तर ते सकाळी उठल्यावरती एकदम फ्रेश ताजंतवानं असतं, हातपाय झाडत असतं. कुठून येतो हा फ्रेशनेस? हा ताजेतवानेपणा कुठून येतो? ह्याच्यामध्ये कुठेही प्रयत्न नसतो. पृथ्वी किंवा इतर ग्रह स्वतःभोवती फिरत असतानाच प्रचंड वेगाने अंतराळामध्ये निर्विरत असतात आणि हे युगानुयुग चालू असतं. अशा सगळ्या घटना जर बघितल्या तर निसर्गामध्ये असं आढळतं की त्यात प्रयत्नाचा अभाव दिसतो पूर्णपणे. गोष्टी नैसर्गिकरित्या घडत असतात. हा त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा स्वभाव असतो, नैसर्गिक स्वभाव असतो. तर आता आपली स्वप्न पूर्ण करणं किंवा प्रत्यक्षात आणणं हा माणसाचा सुद्धा असाच नैसर्गिक स्वभाव आहे आणि ते सुद्धा प्रयत्नपूर्वक नव्हे तर अत्यंत सहजपणे, प्रयत्नरहितपणे. हा सिद्धांत आहे नैष्कर्म्य किंवा द लॉ ऑफ लिस्ट एफर्ट ज्याला आपण म्हणतो आहे, तो हा नियम आहे. आता हे कसं साधता येईल? तर आपण निसर्गाशी जर सुसंवाद प्रस्थापित केला, आपलं जे स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे, चित्स्वरूप, त्याच्यामध्ये हे सर्व आहे. निसर्गात जी शक्ती काम करते तीच आपल्या अंतर्यामी काम करते. त्यामुळे निसर्गाशी जर तुम्ही पूर्ण सुसंवाद प्रस्थापित करू शकलात तर तुम्हाला ह्या नैष्कर्म्य सिद्धीचा किंवा नैष्कर्म्याचा जो नियम आहे त्याचा उपयोग करून घेता येतो. पुष्कळ वेळा आपण बघतो की संतांच्या चरित्रामध्ये वगैरे जे चमत्कार ज्याला आपण म्हणतो, चमत्कार जे दिसतात, तो ॲक्च्युली ह्या नैष्कर्म्य सिद्धीचा किंवा द लॉ ऑफ लिस्ट एफर्ट हा जे आहे त्याचा परिणाम असतात. कमीत कमी प्रयत्न करतात, नुसती एखादी चांगली इच्छा, सदिच्छा किंवा संकल्प नुसता मनात येण्याचा अवकाश की तो पूर्ण होण्याच्या मार्गाला लागतो. संतांच्या चरित्रामध्ये ते पूर्णच झालेले दिसतात आणि त्याला आपण साध्या भाषेत चमत्कार म्हणतो. पण हे चमत्कार हे दुसरं काही नसून नैष्कर्म्य सिद्धीचा ते परिणाम आहे. त्याच्यामागे हे शास्त्र आहे. आता निसर्गाशी सुसंवाद प्रस्थापित केला तर आपल्याला हा नियम प्रत्यक्षात आपण आणू शकू, आपल्या जीवनात उतरवू शकू. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? तर ह्याच्यात पुन्हा 2-3 गोष्टी सुचवल्या गेलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे वर्तमान क्षणाचा, हा जो क्षण आहे वर्तमान क्षण, त्याचा पूर्णपणे स्वीकार. वर्तमान क्षण हा जो आहे तो काय असतो ॲक्च्युली? तुम्ही कधी विचार केला आहे का? तो असा असतो की आजवर जगात जे जे घडलं आहे त्याची ती परिणती असते.
आजवर असं असं घडलं आहे म्हणून आत्ताचा क्षण आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा वर्तमान क्षणाशी झगडत असता, तुम्हाला काहीतरी जेव्हा ग्रज असते त्याच्याबद्दल की नाही हे बरोबर नाही, तेव्हा तुम्ही वास्तविक संबंध जगाशी झगडत असता. कारण वर्तमान क्षण ही जगात आजवर जे घडून गेलं आहे त्याची परिणती आहे. त्यामुळे त्याच्याशी झगडण्यात अर्थच नाही आहे. तुम्ही आजपासून या क्षणापासून असं ठरवून टाका की वर्तमान क्षणाशी झगडून मी सगळ्या जगाशी झगडायला जाणार नाही. गंमत अशी आहे, तुम्ही नीट समजून घेण्याची गोष्ट आहे की भविष्यात गोष्टी अधिक चांगल्या असाव्यात किंवा तुमच्या मनासारख्या कशा ज्या काय असतील त्या आदर्श म्हणा असाव्यात अशी तुम्ही आशा करू शकता, नव्हे त्यासाठी प्रयत्नही करू शकता. पण वर्तमान क्षण जसा आहे तसाच स्वीकारायचा हे समजावून घेण्याची गरज आहे. त्यामुळे वर्तमान क्षण जसा आहे तसा मी स्वीकारीन हे तुम्ही ठरवून टाका. कंप्लीट एक्सेप्टन्स ऑफ द प्रेझेंट मोमेंट, अपवादरहित किंवा तक्राररहित अनग्रजिंग एक्सेप्टन्स ऑफ द प्रेझेंट मोमेंट हे आवश्यक आहे, पहिली गोष्ट. दुसरी, जे काय घडतं आहे वर्तमान क्षणाचे जे काय सगळे तुमचं जे काय त्याच्या संबंधी ज्या काय तक्रारी आहेत त्याच्यासाठी तुम्ही कोणालाही जबाबदार धरणार नाही. त्यात तुम्ही पण आलात स्वतः आणि कोणाला दोष देणार नाही. जबाबदार, रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यावरती एक दीपक चोप्राने एक चांगला श्लेष केलेला आहे, त्याचा इथे जाता उल्लेख करतो. रिस्पॉन्सिबिलिटी, तो म्हणतो की रिस्पॉन्सिबिलिटी इज द ॲबिलिटी टू गिव्ह क्रिएटिव्ह रिस्पॉन्स. सिच्युएशनला क्रिएटिव्ह रिस्पॉन्स देण्याची ॲबिलिटी, ह्याला तो रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. प्रत्येक समस्येमध्ये एक संधी दडलेली असते, ती संधी हुडकून काढून ती तशा तऱ्हेने संधी म्हणून ती हाताळण्याचा प्रयत्न करणं, त्याला आपल्याला थोडक्यात म्हणजे क्रिएटिव्ह रिस्पॉन्स म्हणता येईल. हे झालं रिस्पॉन्सिबिलिटीबद्दल. जबाबदार, तुम्ही कोणालाही जबाबदार धरू नका, जबाबदारी घ्या, दोष देऊ नका कोणाला, त्याच्यात तुम्ही पण स्वतः पण आलात. वर्तमान क्षणाचा आहे तसा स्वीकार, नंतर त्याबद्दल कोणाला दोष न देणं किंवा जबाबदारी कोणावर न ढकलणं. तिसरी गोष्ट की काय करतो आपण, बरेच वेळा हे ज्येष्ठ नागरिकांना हे फार लागू आहे, की काय करतो आपण की काही घडून गेलं, काही समस्या उद्भवली की त्याला मी कसा जबाबदार नव्हतो, किंबहुना मी आधीच सांगत होतो, माझं ऐकलं असतं तर असं झालं नसतं वगैरे, असा आपण बचावात्मक पवित्रा घेतो आणि आपण स्वतः कशाबरोबर होतो किंवा आपला दृष्टिकोन कसा बरोबर होता हे इतरांना पटवत बसण्याचा प्रयत्न करतो. ते करू नका, ते थांबवा. त्याच्यामध्ये तुमची प्रचंड एनर्जी, शक्ती वाया जाते. स्वतःचा दृष्टिकोन कसा बरोबर होता इतरांना समजावण्यामध्ये गेलेली शक्ती ही फुकट जाते. त्याच्याऐवजी तुम्ही ती वाचवून नंबर 2च्या उपायामध्ये जे सांगितलं की समस्येतली संधी शोधून काढायची आहे आणि ती लक्षात घेऊन त्या दृष्टीने क्रिएटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा आहे, ते करण्यासाठी तुम्हाला ती एनर्जी वापरता येऊ शकते. तिथे आपला चौथा नियम संपला, द लॉ ऑफ लिस्ट एफर्ट किंवा नैष्कर्म्य आणि अविरोधाचा नियम. आता 5वा नियम, द लॉ ऑफ इंटेन्शन अँड डिझायर, म्हणजे इच्छा आणि दृढ संकल्प याचा नियम. आपण बघितलं की आपण स्वतः आपलं मूळ स्वरूप हे सत आणि चित, सच्चित स्वरूप हे आपलं मूळ स्वरूप आहे. त्याचप्रमाणे संबंध विश्वामध्ये जर बघितलं तर सत आणि चित ह्याच्याखेरीज काही नाहीच आहे. हे संबंध विश्व हा सच्चित स्वरूपाचा विलास आहे. आपण आणि हे संबंध विश्व म्हणजे कसं की गवताच्या पात्यापासून, गवताचं पातं, एखादं प्रचंड वृक्ष, मनुष्य, डोंगर, नद्या, काय म्हणाल ते सगळं, हे संबंध विश्व जे दिसतं त्याच्यात जर सच्चित स्वरूपच आहे तर मग ह्या सगळ्या विभिन्न गोष्टींमध्ये जो फरक दिसतो तो कशामुळे, तर तो त्या त्या स्वरूपातल्या चित्तच्या पातळीमुळे तो फरक आहे. आपल्यातली चित्तची पातळी जी आहे ती आणि एखादं गवताचं पातं किंवा हत्ती किंवा डोंगर ह्याच्यामधली त्याच्यात फरक आहे. त्या पातळीतल्या फरकामुळे त्या गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसतात, एवढंच आहे. फक्त मानवी मेंदूतच निसर्गामध्ये, संबंध निसर्गामध्ये मानवी मेंदूतच फक्त अशी क्षमता आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या शरीरातल्या
चित स्वरूपाची सच्चित स्वरूपाची जाणीव होते. एवढंच नव्हे तर आपण प्रयत्नपूर्वक आपल्यातल्या चितची पातळी वाढवू शकतो, उंचावू शकतो. त्याच्यामुळेच सर्व संतांनी आणि ऋषीमुनींनी एकमुखाने नरजन्माचं महत्त्व जे वर्णन केलं आहे ते त्याच्यामुळे की मानवी मेंदूतच फक्त अशी क्षमता आहे की तुम्हाला आधी चित स्वरूपाची जाणीव होऊ शकते आणि तुम्ही प्रयत्नपूर्वक त्या चितची पातळीसुद्धा उंचावू शकता. आता आपण कुठे होतो की आपण आणि संपूर्ण विश्व याच्यामध्ये सच्चित स्वरूपच भरून राहिलेलं आहे. ह्यासाठीच प्राचीनकाली उपनिषदकालीन ऋषीमुनींनी जी ब्रह्मवाक्य म्हणून प्रसिद्ध आहेत आपल्या वेदांतामध्ये ती उद्गारली. त्याचा अर्थ तोच आहे. काय आहेत ती 4 वाक्य? अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसि, अयम आत्मा ब्रह्म आणि सर्वम खल्विदम ब्रह्म. या 4 ब्रह्मवाक्यांचा मथितार्थ एवढाच आहे की आपण स्वतः, मी, तू, हे सर्व आणि हे सर्व अखिल विश्व याच्यामध्ये एकच ब्रह्मस्वरूप किंवा चितस्वरूप भरून राहिलेलं आहे. आता आणखी एक पुढची स्टेप की मी जो आहे, आपण किंवा तुम्ही जे आहात ते आपण कसे आहोत तर ते एखाद्या लाटेसारखे किंवा लहरीसारखे आहोत. विश्व म्हणजे समुद्र आणि आपण त्याच्यावरची लाट किंवा तरंग किंवा लहर. म्हणजे दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की विश्व हा आपलाच एक्सटेन्शन आहे, आपलंच एक्सटेन्शन आहे, आपलाच एक भाग आहे. अशा अर्थाचा सुद्धा उपनिषदामध्ये आपल्याला एक मंत्र मिळतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशा अर्थाचा तो मंत्र आहे. आता आपण कुठे होतो की मानवी मेंदूमध्ये अशी क्षमता आहे, आपलं खास वैशिष्ट्य हे आहे की आपण नॉट ओन्ली आपण आपल्या सच्चित स्वरूपाची जाणीव करून घेऊ शकतो, ती जाणीव होते आपल्याला, पण आपण आपल्यातली चितची पातळी वाढवूसुद्धा शकतो. मग हा जो दुसरा भाग सांगितला, दुसरं एक्सटेन्शन जे सांगितलं की आपण आणि विश्व हे खरे एकरूपच आहोत. विश्व हे आपलंच एक भाग आहे, एक्सटेन्शन आहे. तर जर आपण आपल्यातली चितची पातळी वाढवू शकतो तर आपण प्रयत्नांनी आपल्या भोवतालच्या परिस्थितीतसुद्धा बदल, चितची पातळी बदलून घडवून आणू शकतो. हे होऊ शकतं. ह्याला कारण आपल्या जाणीवेचे 2 प्रधान गुण आहेत, प्रधान गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. एक अवधान म्हणजे लक्ष, आपण लक्ष केंद्रित करू शकतो, आणि दुसरं संकल्प. अवधान किंवा लक्ष केंद्रित करणं जे आहे त्याने ऊर्जा किंवा शक्ती निर्माण होऊ शकते, ती वाढू शकते. आणि संकल्पाने तुम्ही गोष्टींमध्ये बदल घडवून आणू शकता. संकल्प म्हणजे बदल घडवून आणण्याची क्षमता, आणि अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करणं. अवधानाची गंमत अशी आहे की जीवनामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या परिस्थितीत ज्या ज्या गोष्टींवरती तुम्ही अवधान देता किंवा केंद्रित करता, लावता सारखं लक्ष एका ठिकाणी, त्या गोष्टी तुमच्या जीवनात वाढतात किंवा अधिक शक्तिमान होतात, अधिक वृद्धिंगत होतात. आणि उलट जिथून तुम्ही लक्ष काढून घेता त्या गोष्टी क्षीण होतात, क्षीणबल होतात, हळूहळू नामशेष होतात आणि नष्ट होतात. ही अवधानाचा हा मोठा गुण आहे. तुम्ही जिथे अवधान द्याल त्या गोष्टी वाढू शकतात. ह्याचा अनुभव आपण घेऊ शकतो सहज, अगदी हे अगदी कॉमन सेन्सला समजण्यासारखं आहे. त्यामुळे अवधान आणि संकल्प या 2 गोष्टींनी तुम्ही परिस्थितीमध्ये बदल घडवून आणू शकता, असा ह्या 5व्या नियमाचा अर्थ आहे. पतंजल योगाची इथे आठवण होते मला. पतंजल योगातला जो 3रा भाग आहे विभूतिपाद म्हणून, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली हे जे आत्ता जे सांगितलं की अवधान आणि लक्ष देणं आणि संकल्प ह्या ज्या 2 मानवी जाणीवेच्या ज्या 2 गोष्टी आहेत, प्रमुख गोष्टी, त्याचा परिणाम परिस्थितीत प्रत्यक्ष बदल घडवून आणण्यासाठी आपल्या स्वतःच नव्हे तर बाहेरसुद्धा आपण करू शकतो. हे जे आहे हे थोडक्यात म्हणजे चमत्कारांचं किंवा सिद्धींचं शास्त्र आहे असं म्हणा. आणि गंमत अशी असं लक्षात येतं की पतंजल योगामध्ये विभूतिपादामध्ये जे सिद्धींचं वर्णन आहे ते एक्झॅक्टली अशाच स्वरूपाचं आहे की तिथे त्यांनी 3 गोष्टी एकत्र करायला सांगितल्यात. धारणा, ध्यान आणि समाधी याला एकत्रितपणे
त्रयम एकत्र संयम असं त्यांनी म्हटलं. या 3 गोष्टींचा एकत्रीकरणाला त्यांनी संयम म्हटलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अगदी क्रमवार तुम्ही अमुक गोष्टीवर संयम केलात तर तुम्हाला अमुक सिद्धी मिळते, अमुक गोष्टीवर संयम केलात तर तुम्हाला तमुक सिद्धी मिळते, असं त्यांनी तपशीलवार वर्णन करून ठेवलेलं आहे. एक गंमत म्हणून त्याची आठवण होते एवढंच. इथे तेच सांगितलं आहे की आपण आपला दृढ संकल्प आणि अवधान ह्यांचा वापर करून अशा गोष्टी घडवू शकतो की आपल्या परिस्थितीमध्ये इच्छित बदल किंवा आपल्या इच्छांची पूर्ती म्हणा, संकल्पाची पूर्ती हे करू शकतो. आता हे करण्यासाठी हे कसं करायचं आहे, ॲक्च्युली कसं करायचं आहे, त्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला लागेल. आपण आत्ता म्हटलं की काहीतरी आपण म्हणतो तसं होईल, अशी तर आपली कपॅसिटी नाहीच आहे, हे आपल्याला माहिती आहे सर्वांना. तर त्यासाठी नेमकं काय करायला लागेल, तर त्याच्यात पुन्हा ते 3-4 गोष्टी सांगितल्यात त्याने. पुन्हा तेच पहिली गोष्ट जी सांगितली, पहिल्या नियमामध्ये जे सांगितलं होतं की मौन, ध्यान, लयसाक्षीत्व आणि निसर्ग सान्निध्य वगैरे ह्या गोष्टींनी तुम्ही मुळात त्या सच्चित स्वरूपाशी जाऊन ती स्थिती गाठायची आहे, त्या स्वरूपाशी जायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. ही पहिली गोष्ट. त्या स्वरूपाशी संबंध प्रस्थापित करा, तिथे पोचा तिथपर्यंत. दुसरी गोष्ट, तुम्हाला त्या सच्चित स्वरूपामध्ये असताना आपला इच्छा किंवा संकल्प जे आहे तो तिथे मनोमन व्यक्त करायचा आहे. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की ते स्वरूप जे आहे लयसाक्षीत्वामध्ये किंवा 2 विचारांमधली जी निर्विचार पोकळी किंवा जे आहे चित्स्वरूप, ते तर स्वरूप पूर्ण आहे, त्यामुळे तिथे विचार किंवा इच्छा संभवतच नाही. मग कसं करायचं, तर त्यात एक खूबी अशी आहे, आपल्याला एक मार्ग त्याच्यात आहे सुदैवाने, की त्या अवस्थेमध्ये जाताना किंवा त्या अवस्थेतून बाहेर येताना या 2 जंक्चरला आपण हे करू शकतो. त्याच्यामध्ये आपण आपली इच्छा किंवा संकल्प हा त्या स्वरूपाच्या अगदी जवळ असताना आपण व्यक्त करू शकतो. तो एकदा तिथे पेरला गेला की त्या स्वरूपाची जी शक्ती अनंत सामर्थ्य आहे, त्याच्यात आपण काय बघितलं, ते स्वरूपाचं मुख्य काय की पोटेन्शियलिटी, प्युअर पोटेन्शियलिटी, अव्यक्तातून व्यक्त होण्याची पूर्ण क्षमता असलेली जाणीव हे त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे तिथे एकदा तुमची ती संकल्प किंवा इच्छा तिथे रुजली की ती आपोआप पूर्ण होण्याच्या मार्गाला लागते. तिसरं, सेल्फ रिफरल किंवा ऑब्जेक्ट रिफरल अशा तऱ्हेने दीपक चोप्रा याचा उल्लेख करतो की तुम्ही जगाच्या तोंडाकडे बघू नका, आत्म्याच्या अनुसंधानात, त्या आपल्या चित स्वरूपाच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करा. चौथी गोष्ट, फळाची आसक्ती सोडा. आणि 5वी गोष्ट, बाकी सर्व विश्वमनावरती सोपवा. तुमची इच्छा किंवा दृढ संकल्प जो असेल, आणि ह्याच्यामध्ये अट एकच आहे, एक सांगायचं राहिलं महत्त्वाची गोष्ट, की याच्यामध्ये ह्या इच्छापूर्तीसाठी अशा तऱ्हेने प्रयत्न करताना तुम्ही बाकीच्या नियमांचं पालन करायचं आहे अर्थातच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की तुमचा संकल्प हा केव्हाही विश्वकल्याणाचा किंवा सर्वांच्या हिताचाच असला पाहिजे. कोणाचंही वाईट होण्याची इच्छा धरून केलेले प्रयत्न या मार्गाने कधीही फलद्रूप होणार नाहीत. हे योगातही सांगितलेलं आहे, इथे पण सांगितलेलं आहे की तुमचा संकल्प हा हिताचा, तुमच्याच नव्हे तर इतरांचा सुद्धा हिताचाच असला पाहिजे. तो जर तसा असला तर या मार्गाने ते आपण करू शकतो. बाकी सर्व विश्वमनावरचे सोपवा ते सांगितलं की तुम्ही एकदा तुमची इच्छा किंवा संकल्प त्या चित्स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये नेऊन पेरला की त्या स्वरूपाच्या जे अनंत सामर्थ्य आहे, अफाट शक्ती आहे, इन्फायनाईट ऑर्गनायझिंग पॉवर, की ती इच्छा फलद्रूप होण्यासाठी जे जे काही लागेल ते सगळं कसं घडवून आणायचं हे त्या स्वरूपाच्या अनंत सामर्थ्यावरती तुम्ही सोपवा. इथे आपला 5वा नियम पूर्ण झाला. आता 6वा नियम आपण दीपक चोप्राचे 7 स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस बघतोय. 5 नियम आपण पूर्ण केलेत. आता 6वा नियम. 6वा नियम आपल्याला असं सांगतो की या भौतिक विश्वातील कुठलीही हवीहवीशी गोष्ट, वाटणारी गोष्ट किंवा आपलं जे काही इच्छित असेल त्या गोष्टी मिळवण्याचा मार्ग म्हणजे त्या गोष्टीतली आपली आसक्ती काढून टाकणं हा आहे. 6वा नियम काय आहे, द लॉ ऑफ डिटॅचमेंट किंवा अनासक्तीचा किंवा साक्षीत्वाचा नियम, तो आपण बघतोय. तर इथे असं सांगितलं जात आहे की कुठलीही गोष्ट
जी आपल्याला इच्छित आहे का हवी अशी वाटते ती मिळवण्याचा मार्ग त्या गोष्टीतले आपली आसक्ती काढून टाकणं असं आहे. हे थोडं चमत्कारिक आहे, विरोधाभास आहे, पण ते समजावून घेण्याची गरज आहे. इथे पुन्हा उपनिषदातल्या एका मंत्राची मला आठवण होते. तेन त्यक्तेन भुंजीथाः, ईशावास्य उपनिषदातला मंत्र आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृध कस्यस्विद धनम, असा तो मंत्र आहे. मला वाटतं पहिलाच मंत्र आहे ईशावास्यातला. काय आहे त्याचा अर्थ? की इथे हे जे काही आहे ते सगळं ईश्वराने व्यापलेलं आहे आणि त्याचा त्यागाने भोग घ्यायला आपल्याला शिकायचं आहे. तेन त्यक्तेन भुंजीथाः. आता त्यागाने भोग कसा घ्यायचा आहे हे थोडंसं त्याच्यातली शिकण्याची गोष्ट आहे. इथे आपल्याला ह्या नियमामध्ये तेच सांगितलं आहे की तो मार्ग, इच्छित गोष्ट मिळवण्याचा मार्ग, मग त्यातली आपली आसक्ती काढून टाकायची आहे. त्यात गंमत अशी आहे की तुम्ही तुमची इच्छाच काढून टाका, इच्छापूर्तीचा हेतूच काढून टाका किंवा संकल्पच सोडून द्या असं इथे सांगितलं जात नाही आहे. केवळ तुमची त्या इच्छेतली आसक्ती जी आहे तेवढीच फक्त आपल्याला वजा करायची आहे. एकदा तुम्ही तुमच्या इच्छेतला आग्रह वगळायला शिकलात आणि त्याला उलट अनासक्तीचं आणि दृढ संकल्पाचं बळ दिलं की ती इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गाला लागते. अशी याच्यातली खूबी आहे. थोडी समजून घेण्याची गोष्ट आहे की कोणाला असं वाटेल की नाही हे काय एकीकडे आसक्तीच सोडायला सांगतायत, मग इच्छा कशा पूर्ण होणार आमच्या? तर तसं नाही आहे, त्या होतील पूर्ण. काय आहे गंमत? काय आहे की अनासक्ती म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपावर आणि त्याच्या, आपण ते बघितलं सच्चित स्वरूप, त्याला अनंत सामर्थ्य आहे. सच्चित स्वरूपाला स्वतःच्या सगळ्या गरजा आणि सगळ्या आवश्यकता कशा पूर्ण करायच्या याचं पूर्ण ज्ञान आहे. तर अनासक्तीचा नियम असं सांगतो की अनासक्ती म्हणजे त्या आत्मस्वरूपावर, त्याच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास किंवा श्रद्धा. उलट आसक्तीचं मूळ हे भय आणि असुरक्षितता असं आहे. असुरक्षितता तेव्हाच वाटते जेव्हा आपल्याला आत्मज्ञानाचा अभाव. आसक्ती म्हणजे मूळ देहासक्ती. देहच मी आहे असं मानलं की सगळी असुरक्षितता आणि भय येतं. त्यामुळे अनासक्तीने तुम्ही इच्छित गोष्टी प्राप्त करू शकता असे इथला विरोधाभास आहे आणि तो समजावून घ्यायचा आहे. अनासक्तीने तुम्ही जे इच्छित आहे ते प्राप्त करून घेऊ शकता, कारण अनासक्ती म्हणजे आत्मसामर्थ्यावरती पूर्ण विश्वास. सच्चित स्वरूपाला तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, संकल्प कसे पूर्ण करायचे, तुम्हाला कोणकोणत्या गरजा आहेत त्याचं पूर्ण ज्ञान असतं आणि त्याच्यामध्ये ती पूर्ण क्षमता असते की ज्यामुळे त्या पूर्ण होऊ शकतात. आता ह्याचा वापर करण्यासाठी आपण प्रत्यक्षात काय करू शकतो? तर पुन्हा त्या 2-3 गोष्टी आहेत की आजपासून मी अनासक्तीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे मी मला आणि माझ्या भोवतालच्या इतरांना आसक्ती, ज्या गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारण्याचा त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देईन. दुसरी गोष्ट, माझ्या इच्छेतला आग्रह वजा करीन आणि समस्यांची अमुक एका पद्धतीत मला हवी तशीच उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करून मी त्यातून अधिक नवीन समस्या उत्पन्न करणार नाही. त्याचा अर्थ अनासक्ती आहे. दुसरी गोष्ट, अज्ञाताचा स्वीकार. आजपासून मी अज्ञात हे एक आपल्या परिस्थितीचं एक अपरिहार्य अंग म्हणून मी स्वीकार केले. अज्ञाताचा स्वीकार केल्यामुळे मला पूर्ण स्वातंत्र्य, अगदी टोटली अनपेक्षित गोष्टी स्वीकारण्याचं स्वातंत्र्य हे जे आहे हे प्रत्यक्षात येतं. आपण नेहमी काय करतो की नाही, मला जसं माहिती आहे तसंच, मला अमुक एका पद्धतीनेच सोल्युशन हवं आहे असा आग्रह धरतो आणि त्यामुळे आपण एका विचित्र ट्रॅपमध्ये किंवा जाळ्यामध्ये अडकतो. आपल्याला हवं तशा गोष्टी होत नाहीत. त्याच्याऐवजी इथे काय सांगितलं आहे की तुम्ही जर अज्ञाताचा स्वीकार केला तर तुम्हाला अनपेक्षितरित्या वेगळीच सोल्युशन्स तुम्हाला तुमच्यापुढे येऊ शकतील आणि त्याच्यामुळे तुमचा जो गोंधळ उडतो किंवा अनवस्था जे असते प्रसंग ते टाळले जातील. तिसरी गोष्ट, संपूर्णपणे माझ्या आसक्ती काढून टाकल्यामुळे आणि आपल्या हा पहिला जो नियम आहे त्याच्यामध्ये सच्चित स्वरूपाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे, त्याला दीपक चोप्रा द फील्ड ऑफ ऑल पॉसिबिलिटीज असं म्हणतात.
अनंत पर्यायातून निवड करण्याचं स्वातंत्र्य त्या स्वरूपाच्या जवळ गेलात तुम्ही की तुम्हाला मिळतं. आणि त्यामुळे जीवनामध्ये नाविन्य किंवा अनपेक्षितता, नवीन नवीन सोल्युशन्स ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी तुम्हाला मिळण्याची शक्यता त्या स्वरूपाच्या जवळ असल्यावरती निर्माण होते. सच्चित स्वरूपाच्या अनुसंधानात राहून मी अनंत पर्यायातून निवडीचं स्वातंत्र्य भोगेन. त्यामुळे मला जीवनामध्ये नाविन्य, साहस आणि एक गूढ सौंदर्य जीवनातलं मला बघायला मिळेल. एवढं या अनासक्तीच्या नियमामध्ये आपण साधू शकतो. आता शेवटचा नियम किंवा 7वा नियम, द लॉ ऑफ धर्म किंवा पर्पज इन लाईफ, ज्याला आपण स्वधर्माचा नियम असं म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये अगदी थोडक्यात आहे की लॉ ऑफ धर्म किंवा स्वधर्म जो आहे, पर्पज इन लाईफ, आपल्यातला प्रत्येकजण आपलं मूळ स्वरूप, त्यांनी पहिल्यांदाच यशाच्या व्याख्यामध्येच सांगितलं की आपल्यामध्ये एक दिव्य स्वरूप सुप्त आहे आणि ते प्रगट होण्यासाठी धडपडत आहे. तर लॉ ऑफ धर्म किंवा पर्पज इन लाईफ आपल्याला असं सांगतो की मी, तुम्ही, आम्ही प्रत्येकजण आपल्या मूळ स्वरूपाचा शोध लावण्यासाठीच जन्माला आलेलो आहोत. आपलं सच्चित स्वरूप हेच आपलं मूळ स्वरूप आहे. हे शोधून काढण्यासाठीच आपला तो मूळ हेतू जीवनाचा किंवा मूळ पर्पज इन लाईफ हा तोच आहे. द लॉ ऑफ धर्म, सच्चित स्वरूप शोधून काढणं हाच आपला मूळ हेतू आहे. आणि ते शोधून काढण्यासाठी मी धडपडीन आणि आध्यात्मिक साधनांनी मी ते शोधून काढीन. ते स्वरूप काय आहे? तर इथे दीपक चोप्रांची एक अत्यंत प्रसिद्ध कोट आहे, त्यांचं सूक्ती म्हणा, की वी आर नॉट ह्युमन बीइंग्स हॅविंग ऑकेजनल स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस, इट इज द अदर वे राऊंड. काय आहे परिस्थिती अशी आहे, इट इज द अदर वे राऊंड. काय आहे की वी आर स्पिरिच्युअल बीइंग्स दॅट आर हॅविंग ऑकेजनल ह्युमन एक्सपिरियन्सेस. आपण मानवी व्यक्ती असून कधीकधी क्वचित आध्यात्मिक अनुभव घेतो असं नसून, काय सांगितलं आहे की आपण आध्यात्मिक जीव आहोत किंवा जीवात्मे आहोत, ज्यांना अधूनमधून ऑकेजनली मानवी अनुभव आपण घेतो आहे. इतका व्हास्ट डिफरन्स आहे की आपल्याला इथून इकडे जायचं आहे. हे समजून घ्यायचं आहे की मी एक आध्यात्मिक जीव आहे जो सध्या मानवी अनुभव घेतो आहे. तिथून सुरुवात करून मला कुठे जायचं आहे, माझा पर्पज इन लाईफ किंवा माझा मुख्य हेतू जीवनातला काय आहे की मी माझं आध्यात्मिक स्वरूप, सच्चित स्वरूप जे पहिल्या नियमात सांगितलं ते मी शोधून काढेन आणि त्याचा मी वापर करीन. त्याच्यामध्ये अनंत पॉसिबिलिटीज आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या सर्व समस्यांची उत्तरं आहेत असं इथे सांगितलं गेलं आहे. आता याचा शेवट करताना भाषणाचा मला एक रामायणातल्या प्रसिद्ध श्लोकाची आठवण होते, ज्याचं रूपांतर गदिमाने केलं आहे. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. आपले जे संपर्क असतात, आपली ही जी भेट होते या व्हिडिओच्या माध्यमातून, ती अशी त्या 2 ओंडक्यांच्या गाठीसारखी आहे, क्षणिक आहे, निसट्टी आहे अगदी. त्याचा जर वापर तुम्ही इथे जे काय ऐकलं, जे काय सांगितलं गेलं, त्याचा थोडासा विचार केलात आणि ते थोडंसं निदान प्रयत्न तरी केलात त्या दिशेने काहीतरी अंमलात आणण्याचा, तर ह्या भेटीचं चित झाल्यासारखं होईल. पुन्हा भेटूच, तोपर्यंत राम राम.